15 दिवस ज्याचा श्वास बंद होता, घाटीमध्ये जो मुलगा ॲडमिट होता, ज्याने फाशी घेतली होती, त्याचं नाव माझ्या ह्याच्यामध्ये आहे. 15 दिवस श्वास बंद झालेल्या व्यक्तीला काय म्हणतात? मेलेले है ना. पण त्याच्या इथून नळी टाकण्यात आली आणि त्याला ऑक्सिजन टाकत होते. 15 दिवस ते केलं त्यांनी. इथून तर बंद झालं होतं सगळं इथून, पण इथून त्याला श्वास देण्यात येत होता. आणि ज्या वेळेला तो पण संपून गेला, डॉक्टर काय म्हटले की आता हे पण काही काम करत नाहीये, आता तुम्ही काय करा, त्याला लास्ट मध्ये बघून घ्या. आणि त्या बाईला कुठंतरी माझी आठवण आली. तिने माझा मोबाईल नंबर काढला आणि तिने काय केलेला आहे, मला फोन केलेला आहे. आणि पहा तुम्ही किती भयंकर ते परमेश्वर कार्य करणारा आहे की तिने नुसता कॉल केला आणि त्या मुलाच्या कानाला लावलं की ताई आमच्या मुलासाठी प्रार्थना करा. आणि जसं प्रार्थना केली त्याचा श्वास इथून आलेला आहे. हालेलुया, इथून वापस आला. तर जर विचार केला तर मी काहीच नाहीये, परमेश्वर प्रभू येशू जो आहे तो फार मोठा आहे. त्याचा श्वास वापस आला आणि डॉक्टर पण परेशान झाले की हे कसं काय झालं. त्यांनी तर म्हटलं होतं की शेवटचं बघून घ्या, लास्टचं बघून घ्या त्याला. तुम्ही कल्पना करा की 15 दिवस त्याचा श्वास नाहीसा होता. आणि एका प्रार्थनेमध्ये येशूच्या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तर इतकं अद्भुत कार्य त्या मुलाच्या जीवनामध्ये येशूने केलेलं आहे. 15 दिवसाचा मेलेला, श्वास नसलेला, डॉक्टरने जिथं हात वरती केलेले आहे की आता शेवटचं तुमच्या मुलाला तुम्ही बघून घ्या. आणि एक फोन कॉल वरती येशूच्या नावामध्ये प्रार्थना जशीच केली, तो मुलगा काय झालेला आहे, त्याचा श्वास आलेला ना, आज तो फिरत आहे, आज तो चांगला आहे. परंतु समाजाच्या भीतीने, लोकांच्या भीतीने तो चर्चमध्ये नाही आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बघा अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. आम्ही कोणीच नाही, काहीच नाही आहोत. देवाने या ठिकाणी अनेक चिन्ह आणि चमत्कार केलेले आहेत. मी तुम्हाला सांगते, हात ठेवायची गरज नाही, काही करण्याची गरज नाही. तुम्ही फोनवरती प्रार्थना केली तरी एवढं भयंकर कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याचा अनुभव मी तुम्हाला सांगितला. ज्या वेळेला मी संकटामध्ये होती, माझ्या आजूबाजूने सगळे बसलेले असायचे, पण ज्यावेळेस मी एकटी होती, मला माहिती आहे की प्रभू येशूने माझ्या खांद्यावरती हात ठेवला आणि मला ते सगळं जाणवत आहे, पण ते दिसलं नाही. आणि त्याने मला सांगितलं की हे वचन वाच. आणि मी ते वचन काढलं आणि ते वाचलं. तर म्हटलं तुझ्या आधी जे होऊन गेले त्यांचा पण असा छळ झालेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुझ्या आधी जे होऊन गेले त्यांचाही असा छळ झाला.